कितवीला वाटतं मी तुम्हाला? 8वी नाही मी आली आहे सांगली 3 तासाचं ट्रॅव्हल करून. मी सकाळी 6ला निघाले होते. 7, 8, 9, 9:30 9:30ला पोहोचले. त्यानंतर घरी गेलो होतो, चेंज वगैरे केलं, मस्त आवरले आणि आता जाणार आहे शूट करायला. मी फर्स्ट टाइम सरांसोबत शूट करते आणि मी खूप जास्त खुश आहे. तर बघूयात काय होतं सेटवर. त्यानंतर गेलो आम्ही कॉफी शॉपमध्ये, कारण जो कंटेंट शूट होणार होता तो कॉफी शॉपमधलाच होता. आणि जर का तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या मेन आयडीवर जावा आणि लगेच बघा काय करताय. सर ही पहिली फ्रेम दिसते का? ती तिकडे. त्याला डोळे आणि तोंड का नाही आहे? मी सांगू का? तोंड याच्यासाठी नाही आहे ना की ते ऑर्डर देऊ नये. तर आम्ही इथे शूट केलंय, पहिला आहे कंटेंट. आता फक्त जो म्युझिक पॅच आहे तेवढा बाकी आहे आणि त्याच्यानंतर मग इथं शूट संपते. फिर हम जाएंगे दुसरे. स्टँड लावून आणलेले सर. एक काम करता, बॅक साईडला पकडा तिला. हां गाडीला बॅक साईडला गाडी पकड. ओके. ये क्या घेणं आ गई. कौन है ये लोग? नाही मग मी काय करणार होते तेवढं सांगा, कारण काय डोंट नो वाय ते गाडी मला एवढी जड वाटत होती की ती झेपतच नव्हती. मी तिला चालवत आणायला. हां ती मी चालवू शकते बट चालवत नाही आणू शकत आहे, म्हणून सर ते गाडीला वजन बॅलन्स करण्यासाठी मागणं सपोर्ट देत होते. काम करताना व्हाईट शर्ट कसं घातला? ऐसा कैसा चलेगा? हमारे यहाँ ऐसा ही होता है. सर कसं वाटलं आता शूट करून? मी परत कधीच शूट करणार नाही गाडीवरती. का मी पाडलं का? मी काय बोलले होते यांना मी पाडणार आहे. मी पाडलं का? नाही. मी काही केलंय का? मित्रांनो मला घाम आला तिच्या गाडीवर बसून. तिला फक्त सरळ गाडी चालवते, त्या अशी वळवता पण येत नाही. 1 मिनिट, मला गाडी सायकल चालवता येते. सायकल चालवण्याची गाडी चालवता येते. त्याच्यावरच आम्हाला सांगण्यात आलं की गाडी येते. हा मी गाडी चालवली, तुम्ही माझं स्टोरी वगैरे बघितलं असेल. मला गाडी येते चालवतं, पण मला गाडी झेपत नाही प्रॉपर. मला विश्वास नव्हता तिच्या गाडीवर एकदा बसून बघा. माझं काय नाही, मला गाडी झेपत नाही. म्हणजे मी स्टँडवरची काढू शकते, मी डबल स्टँडवर नाही लावू मला शकत. स्वर्ग आणि नर्क त्याच्या पुढचं पण आठवलं 1-2 मिनिटात. थांबलेल्या ट्रकला जाऊन दाखवल्या. काय संबंध? मी गाडी धडकवली पण नाही. एकदम व्यवस्थित. मला ना सर आता शूट करताना मला असं वाटत होतं की मी ऍक्सिडेंट सांगितलं शूट करताना. ओ माय डॉग. असं काय झालं का? झालं का? पण तसं झालं ना. 1 मिनिट, सर झालं का? कुठे गेले? नाही, झालं नाही. नाही झालं ना? तेच नाही झाल्याचा अर्थ मला गाडी चालवता येते, पण मला गाडी झेपत नव्हती, ती जड होती एक्स्ट्रा. त्यामुळे आता तुम्ही रील मध्ये बघितलं असं किती व्यवस्थित अशी स्माइल करत मस्त गाडी चालवली आहे. जो शूट करत होता समोर त्यांना भीती वाटत असेल तर तो भाग वेगळा आहे. हो तो भागच वेगळा आहे, कारण का ती पुढच्या गाडी होती ना, इथं भाग चिटकून होता, मोडला असता 2 भाग झाले असते. मी गाडी मस्त चालवते, बाकी काय तुम्हाला विश्वास होता बसा त्याच्या गाडीवर. थोड्या वेळात ही गाडी चालवणार होती. हो थोड्या वेळात ही पण चालवत्या, आम्ही येतो मागणं चालत. विश्वासच नाही का चालवत. मी तेच सांगालोय, ज्यांना विश्वास आहे त्यांनी तिच्या गाडीवर बसावं. ठीक आहे, लवकरच रील पडेल, मग त्यात बघा आणि कमेंट मध्ये सांगा मग मला गाडी येते की नाही. मला गाडी झेपत नाही, मला गाडी येते पण मला झेपत नाही. ओके आता फोन पण नाही झेपत आहे, जड गाडी नाही का 2 मिनिट मोबाईल उचलूनच टाकली ते. नाही कवर जड आहे, बाकी काय नाही. कसलं भारी वाटतंय बघा. सूर्य बघायचा का? त्यांनी कधी बघितलं चादर घेऊन बघ. काय यार वातावरण किती छान झालंय, मी ते दाखवू. सूर्य कधी बघितला नसेल, एकदा बघून घ्या. तिकडचा सूर्य तुम्ही कधी सूर्य बघितलाय? नाही ना. हे बघा असा दिसतो असा, आणि ते साईडला व्हाईट व्हाईट आहे का, ते क्लाउड आहे. तो काय? हा ते ढग म्हणतात आमच्या भाषेत, जे ही टाकायला त्याला आभाळ म्हणतात. जाऊ दर गाईज, आपण भेटूयात नेक्स्ट सेटवर. यहाँ पे शूट चालू था और बारिश आ गई, बहुत ज्यादा आ गई. आता दिसतंय का? वाढलाय पाऊस. यार तिकडे चालू चल, पोच लागत नाही. जास्त पर्यंतच भिजून जाऊ गाडी. लेन्स बघतो तुझी चालते काय? कशी ठेवणार लेन्स डोक्यावर? पाऊस जायला असं वाटतं सर. नाही ना, काय करायचं? 2 टेक राहतात. फिर क्या करेंगे? 2 टेक राहिले जाऊन या पोस्टात थोडा जरी
काय करायचं मग? जास्त पाऊस आहे यार. तिसरं शूट करत होतो आम्ही गार्डनमध्ये. मस्तपैकी निम्म्यापेक्षा जास्त शूट झालं होतं. फक्त 2 टेक बाकी होते आणि पाऊस आला, खूप जोरात पाऊस आला आणि पूर्ण असं चिखल चिखल झालं होतं. एकतर लेन्स कॅमेरा वगैरे ते सगळं नीट ठेवायचं होतं. मग सर बोलले गाडीत जाऊन बस, कारण भिजू नये म्हणून. पण जाताना सगळी भिजून गेले. पूर्ण भिजलो असतो पर्यंत. कॅमेरा पण भिजला यार. यावरचं सीन बाकी आहे. कपडे खराब झाले, ओले पण झाले. एक तर मी इस्त्री करून आणले होते. एक आता बघा, कॅमेरा पण भिजला ना. कॅमेरा जरा भिजला. हा ना, कॅमेरा आणि गिम्बल महत्वाचा आहे. कॅमेरा पण भिजलाय, गिम्बल पण भिजलाय, मी पण भिजली आहे, केस पण भिजलेत, ओढणी पण भिजली आहे आणि त्याच्यावरचं शूट बाकी. तो ड्रेस पण खराब झालाय. दिसतोय का यार? कुठे गेला फोकस आउट? एकतर आहे ना 5 कंटेंट शूट करायचं या हिशोबाने मी आल्यावर समजलं कंटेंट जास्त शूट करायचं आहेत. आणि सेकंड थिंग, एक दुसरं शूट पण डायरेक्ट आलं, कारण का सांगलीला होते तर बोललं इकडचं सगळंच काम संपून जाईल. बट मी इथे आल्यानंतर त्या प्रोडक्शनला कॉल केला तर समजलं की ते शूट लावतात, पण माझ्याकडे कपडे नाही आहेत आता. मी खूप लिमिटेड कपडे आणले ते यार आणि त्यात बरेच कंटेंट शूट करायचे. मी 5च्या हिशोबाने आले होते, बट आता वाढलेत. क्या करेंगे समझ नहीं आ रहा है. ऊपर से ये बारिश. उन्हात शूट करू शकत नाही कारण का ते खूप जास्त उकडतं, म्हणजे खूपच ते इरिटेट होतं. आणि इव्हिनिंगचा पाऊस येतोय, काय करायचं? असलं बोलत नसते मी. कॅमेरा पैसे लागतात त्याला. बोल ना. कॅमेऱ्यात पुढे बोलायला पैसे लागतात. ब्लॉक करते. होय, आम्हाला ब्लॉक करून टाका आता. मग आता बोललेला एक नाही काल एका व्हिडिओ साठी. काय नाही, ऋता ही चांगली मुलगी आहे. एक्झॅक्टली. आणि ती गाडी पण व्यवस्थित चालवते. सो असं काय नाही. असं कोणाचा गोड गैरसमज आहे? तुला आणायचं बसायचा गाडीवर मग? 1 मिनिट, व्हिडिओ पाहिला की नाही? हा, व्हिडिओ बघितला. मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? एवढा प्रॉब्लेम आहे त्यात की मला एक पहिली गोष्ट कळत नव्हती, ह्यो गाडीवर कसं का बसला. ते नाही त्यात वाटतंय का असं की मी असं व्यवस्थित नाही चालवत? व्यवस्थित नाही तर मला चालवलं नाही. ही मुलगी विदाऊट लायसन्स गाडी चालवता. तो व्हिडिओ बघा सर. माझे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी कोण हा व्हिडिओ बघत असला तर चुकून नाही, मुद्दाम पुरीला अरेस्ट करा. अरेस्ट करा. लायसन नाही म्हणून अरेस्ट करा, घेऊन जा बस. असं दुसऱ्यांच्या मुलांना वाऱ्यावर सोडून नका. गाडीवर बसून वाऱ्यावर सोडून. गव्हर्नमेंटला सांगा जेव्हा ही गाडी चालवते त्यावेळेस सगळ्यांनी बाहेर पडलं. असं काय नाहीये. त्या व्हिडिओ मध्ये ना मी गाडी व्यवस्थित चालवत होतो, एकदम व्यवस्थित. इथं 2 मिनिटं तुमचं तोंड बघा. 18 टेक आहेत ते. एवढं नाही. इथं तुमचं तोंड बघा. तुझं दिसतंय उलट, समजला का? बॅक कॅमेरा ऑन होता. इकडे बघा. मुझे नाही देखना. तुमचं तुम्हाला पटलं? असं काय नाहीये. मला गाडीत झेपत नाही. मला गाडी चालवता हो, त्यालाच म्हणतात चालत येत नाही. ती गाडी जड होती. अहो, गाडी झेपल्यावर माणसाला चालवता येत का? तेवढंच आमचा काय नाही, ते जाऊ दे. हा व्ह्यू बघा किती छान वाटतं. व्ह्यू कुठला विषय मिटवा आधी. तोच मिटवती असा इकडे तिकडे दाखवतो. आणि तू मला फोन कसं काय नाही लावलास गाडीवर बसायला लागलोय म्हणून? का हेल्थ इन्शुरन्स पण काढला नव्हता मी अजून. त्या गाडीचा पण इन्शुरन्स नव्हता. त्यांना लागलं असतं त्या ठिकाणी, मला लागलं असतं त्याचं काय? तुम्ही जावा की तिकडे गाडी. आमचं कोण रिपेअर करतंय नाही माहिती. काय करतंय का आमचं सांग बॉडीचे पार्ट वगैरे बसायच्या अगोदरच त्यांना साईडला नेऊन सांगितलं की बसू नका म्हणून ना. अरे ते गाडी कशी चालवते स्टँड लावायला येईना झाले. ती गाडी चालवणार कसं? प्लीज? ते काय म्हणते माहिती काय, स्टेट चालवत ते मला वळवायलाच नाही इकडे तिकडे. जगातला कुठला रस्ता स्टेट आहे रे? इथं कवटे पण चालवताय तुम्ही. आता हा समोरचा थोडा तो टर्न वगैरे तसं येते, पण असं जर तुम्ही मला रस्त्यावर न ओळवायला लावणार तर नाही येणार. आणि त्यात ती गाडी पण खूप जड होती. अरे गाडी जड नव्हती, नाही तुम्ही पातळ होता. त्याला म्हणतात आपण ब्लॉक करून आपणच काढू. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहितीये का भाई, तुम्ही काल त्या बागेत एंट्री मारला तर मला काय वाटलं माहितीये काय, ती चिंडूला घेऊन आला तुम्ही बागेत. ती अच्छा ती छोटी वाली का? हा, ती छोटी वाली. ती तुम्हाला बघून मला ती वाटली. नो कमेंट प्लीज. प्लीज.
छान नाही इकडे विचारला बघून आलो मी आम्ही शूटला जाणार होतो तिथं काय करायचं सांगा आपलं नशीबच. ओके 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 आय ॲक्सेप्टेड की मला टू व्हीलर नाही आहेत ॲक्च्युअलमध्ये नाही आहेत, कारण का ती हेवी असते किंवा वॉट एव्हर जे काही कारणं असतील ते मला नाही आहेत. बट मला फोर व्हीलरचा अंदाज येतो आणि टू व्हीलरची मला भीती याच्यासाठी वाटते ना की मला माहिती आहे माझ्यात तेवढी ताकद नाही की मी ते पूर्ण अशी पडली गाडी किंवा हे ते मला भीती वाटते. बी होनस्ट मला टू व्हीलरची भीती वाटते. बट ट्रस्ट मी मला फोर व्हीलर तेवढीच व्यवस्थित एकदम व्यवस्थित येते, कारण का फोर व्हीलरमध्ये पडायची भीती नसते त्यामुळे काही वाटतच नाही. बरं चला बाय द वे आम्ही पुढचं सुद्धा खूप सुंदर असं शूट केलं सुंदर अशा प्लेसेसवर जाऊन. जर का ते तुम्हाला बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हां कमेंट करायला विसरू नका. मी जे सगळे मोमेंट कॅप्चर केलेत ना मी ते सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे.